रेशीम गाठी किंवा रेशीम बंध जुळल्यानं अनेकांच्या आयुष्याचा कायापालट झाल्याचं ऐकिवात आहे. अगदी त्याचप्रमाणे याच रेशीम उद्योगानं आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात स्थानिक आदिवासींचं जीवन समृद्ध केलंय. पालघरमध्ये परंपरागत भाताचं पीक घेतलं जातं, परंतु पावसाच्या अनियमितपणाचा भात उत्पादनावर परिणाम झाला आणि शेतकऱ्यांनी पुढील धोका ओळखत आपला मोर्चा तुती लागवडीकडे वळवला. तब्बल 13 शेतकऱ्यांनी 10 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुतीची लागवड केली 1 एकर. ती साधारणतः 7 ते 8 महिन्यामध्ये साहेबांच्या देखरेखीखाली त्याचा पाला तयार झाला. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला घरपोच अंडी आणून दिली. त्याचं पूर्ण मार्गदर्शन केलं. मागील 3 वर्षामध्ये काही 12 ते 13 शेतकरी आहेत ज्यांनी रेशीमचं उत्पादन घ्यायला सुरू केलं आणि त्यांचं हे घेऊन आणि मार्गदर्शन आणि आमचे रेशीम उद्योगचे साहेब आहेत कुलकर्णी साहेब यांचं थोडंसं मार्गदर्शन घेऊन आम्हीसुद्धा आता त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणि आम्हीसुद्धा नवीन लागवड केलेली आहे. ते यंदाचं 274 किलो माल झाला आणि साधारणतः 80,000चं पीक मिळालं आणि हे चालू आहे. तर ह्या वर्षीमध्ये साधारण 50-60 हजाराचा पुन्हा मिळेल. तुतीच्या कलमांची लागवड केल्यानंतर तुती बाग 3 ते 4 महिन्यात तयार होते. नंतर तुतीचं रोप 4 फुटांपर्यंत वाढल्यानंतर त्याला कापून शेडमध्ये ठेवलं जातं. त्यानंतर रेशीम किडे तुतीच्या पानावर सोडले जातात. हे रेशीम किडे तुतीचे पानं फस्त करून स्वतःच्या अंगाभोवती रेशीम कोश तयार करतात. पुढे हे कोश गोळा करून पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जातात आणि त्यांना दरही उत्तम मिळतो. रेशीम उद्योग हा सोनं म्हणायला हरकत नाही. जसं सोन्याचा दर हा उतरतच नाही तसा रेशीमचा दर हा कधीच उतरणार नाही आणि आंतरराष्ट्रीय मार्केट असल्यामुळं त्याची किंमत सुरुवातीला मी जेव्हा शासनात सर्व्हिसला लागलो 1993 साली त्यावेळी फक्त 90 रुपये दर होता. रेशीम उत्पादन आज शेतकऱ्यांना ठोस हमी देणारं उत्पादन ठरत आहे. शिवाय कमी भांडवलात अधिक उत्पन्न मिळवून देणारा शेतीपूरक व्यवसायही सिद्ध होतोय. एकूणच 81 शेतकरी हे फक्त रेशीमची शेती करतात आणि त्यातून उत्तम उत्पन्नही मिळवतात. त्याच्यामुळे येथे असलेलं कुपोषण, निरक्षरता आणि येथे असलेली बेरोजगारी ही या शेतीमुळे कमी होताना नक्कीच पाहायला मिळेल. राहुल पाटील, जय महाराष्ट्र, पालघर.